तर हॅलो मित्रांनो, तर आता बघा आपण चाललोय बँकमध्ये. तुम्हाला बोललेलं रिक्षा वगैरे मी चालवतो दिवसा, तरी आपली गाडी आहे आणि तुम्हाला बोललेलं की दाखवेल म्हणून रिक्षाचं कसं दिवसभर माझं असतं ते रुटीन, ते आज तुम्हाला दाखवतात. सध्या आपण बँकमध्ये चाललोय. घरी पण लेट झाला जायला आणि त्यामध्ये खूप थकलेलो आणि मम्मी पण जरा आज तब्येत ठीक नाही त्यामुळे जरा लेट झालं आणि एवढं घाम आणि ट्रॉफिक त्याच्यामध्ये. रिक्षामध्ये थोडी AC असते आपल्या किंवा फॅन असतो, तर आपल्याला असं थोडंसं झालं आहे आज येड्यागत. तर चला इथून पुढं तुम्हाला दाखवतो. आपला भाऊच कॅमेरामॅन करणार आहे, तर चला बघा. आता आपण चालू बँकमध्ये. आता थोडा गाडीचा आवाज येतो, म्हणजे आपली गाडी जुनी असल्यामुळे थोडा आवाज येतोय. तर आपण आतमधल्या रोडनं चाललोय. तर आपल्याला अजून 15 मिनिटं लागतील आपल्याला पोहोचा बँकमध्ये. KYC करले आपण. आता बघू, आता जाऊन तिथं 2-3 राऊंड मारलेत मी, काम काय झालं ना. तुम्ही फक्त बघत राहा आणि सपोर्ट करा मित्रांनो प्लीज, कारण की तुमचा सपोर्ट असेल तर अजून मजा येईल बनवायला व्हिडिओ, मला आनंद वाटेल. रोड तर कुठे पण जावा, मुंबईला जावा, दिल्लीला जावा, कुठे पण जावा, रोडची अशी हालत आहे. त्याच्यामध्ये आतमध्ये कुठे साईडच्या रोडनी चाललं त्यामुळे ते पूर्ण खराब रोड झाला. एअर इंडिया कॉलनी हा माणसं रोड एक वेळ पण कसं की जास्त गाड्या तिकडून येतात. कर बंद आता परत चालू. इकडे एअर इंडिया कॉलनी आपल्याकडे. आता आपले एअर इंडिया म्हणजे काम करतात ते इथं राहतात जॉबवाले. तिथं आम्ही गाडी धुवायला येतो. एकदम असं गावच्यागत पाणी आहे. हे साईडला आउटसाईडला रोड असल्यामुळे असं नदीगत पाणी लागतो. झाडं झुडपं वाटतात. मी मुंबईमध्ये कुर्ल्यामध्ये असून पण कधी ना म्हणतात. तर मित्रांनो तुम्हाला VIP एअरपोर्ट आहे ना कधीनाचं, ते दाखवतो. म्हणजे ते VIP लोक हिरो वगैरे येतात, जे नेता लोकांची एंट्री होते, ते तुम्हाला गेट दाखवतो. कलिनाला आपल्या इकडेच आहे कलिनाला. तिथून फक्त VIP लोकांची एंट्री होते. तिथून समोरच आहे. म्हणजे ते समजा की नेते लोक येतात बाहेरच्या राज्यातून किंवा आपले स्टार लोक असतात ना, जे फिल्मवाले, ते लोक इथून एंट्री त्यांची VIP गेट आहे. जास्त नेते लोक येतात तिकडे दाखवतो. आता इथून पुढं आर्मी कॅम्पस आहे. इकडं बघायसारखं खूप काय इकडे आर्मी कॅम्पस आहे. पुढंच आहे. तिकडे दाखवतो तुम्हाला बघताय. तुम्हाला एक गेट नंबर 1 आहे. आर्मी म्हणजे इंडियन आर्मीमध्ये राहतात ते इकडे राहतात. थोडं पण लक्ष देऊ आपण गाडी चालवताना. एवढं लक्ष नाही करायचं, कारण की गाडी हा असं आहे की जेवढं लक्ष देणार तेवढं चांगलं चालणार. पाटली लावता काय होऊ शकतं सांगू शकत. असं होत राहतं. मुंबई आहे, अशा छोट्या मोठ्या गोष्टी होत राहतात. छोटी कोणाच्या समजत नाही, तो वाद हा हमखास होतो. छोट्या मोठ्या गोष्टीवरून काहीच नसाल अशा आडवे मारतात. त्याला वाचवण्याचं आपलं काम आहे. स्वतः तर वाचायचं, तो दुसऱ्यालाही वाचवायचं. मुंबई आहे, जो मुंबईमध्ये गाडी चालवतो कुठे आता स्लो चालवतोय, तर त्याची चुकी मान्य करणारच नाही तो. आता सिग्नल आपल्याला लवकर पे करायचंय. त्या सिग्नल लागला तर पूर्ण 5 मिनिटाचा सिग्नल आहे. त्यासाठी थोडं आपण पुढे लक्ष देऊया. आपला वेस्टर्न हायवे, तिथं पकडतात नाही पकडतात, तर आपलं नशीब चांगलं त्यामुळे आपल्याला लगेच सिग्नल भेटतात. आता फ्लास्टमध्ये आल्यानंतर काय बोलणार नाही. पब्लिक असे रोड लागला त्याला काय बोलणार होता, काय बोलू शकत नाही आपण. होत राहते त्या गोष्टी. हा वेस्टर्न हायवे विरार गुजरात पर्यंत हा हायवे जातो. नवीन D6 मॉडेल गाडी अशी चालवतात, त्यामुळे होत राहतात गाडी. तर आपल्याला काय हायवे नाही जायचं, आपण बायपासनं जाणार आहे खालती. आपल्याला मिठीबाई कॉलेजच्या तिकडे जायचं, जूला जायचं आपल्याला. ज्यांनी मुंबईमध्ये गाडी चालवली त्याला कुठेही वाळवंटात जरी गाडी चालवायला लावली तरी तो चालवणार. मुंबईमध्ये ड्रायव्हिंगमध्ये तो खास ड्रायव्हर. मुंबई महानगरपालिकेची एवढी टेक्नॉलॉजी सुद्धा एवढी पुढे गेली आहे ना, की तिथे फॉल्ट आहे गटरामधला नाल्यामधला, तो जमिनीच्या वरून कळतो त्या मशीन.
एवढी टेक्नॉलॉजी पुढे गेली आहे तर सुद्धा पाणी भरायची भरते, कारण की जनतांचे एवढे वाढते की त्यांनी किती जर टेक्नॉलॉजी केली तरी शेवटी जागा कमीच पडणार आहे, पाणी जाणार कुठून. कारवाले चुकीमुळे सगळं होतं, त्याची पण चुकी काही नाही, कारण ॲम्ब्युलन्समध्ये सिरियस पेशंट आहे, साईड द्यावंच लागते काय पण किती जरी ट्रॉफिक असलं तरी ॲम्ब्युलन्सला साईड द्यावंच लागते. त्याच्यामध्ये पेशंट असतो दे नाही तर नसतो, आपल्याला इथून राईट मारायला त्या हिशोबाने आपण गाडी घेऊ. आपण सिग्नल खूप मोठा आहे, जुहूचं एअरपोर्ट पुढेच आहे. बँकेतलं काम करून आलोय, त्या खाली ना मिलिटरी कॅम्प कसे आहे तिथून व्हिडिओ काय बनवायचा म्हणलं आपण डायरेक्ट इकडे आला व्हिडिओ चालू केला, कारण बँकेवर थोडंसं बोलणं चालू होतं आमचं इथं. दुबईला जायचं आहे का उडून, तर आता जे आपल्याला पुढं दिसेल तुम्हाला हे आपलं मेन गेट आहे ना मिलिटरी कॅम्पचं आर्मीचं, ते तुम्हाला दिसेल. रणगाडा वगैरे तिथं आहे, तुम्हाला धावतो तुम्ही फक्त बघत राहा व्हिडिओ. असं वाटतंय की कुठं तर हायवेला आपण गावाला आलेलं, तसं काय नाही, मुंबई आहे आपले कधी ना ते. आता इथून आपण असं BKCला जावं, तिथून पूर्ला कोर्टात जायचं जरा काम आहे आपलं, तिथून म्हणजे CNG वरून परत घरी जाऊन परत भावाला घेऊन छोट्याला साईडला घेऊन आपल्याला कपडे घ्यायला जायचं, जरा कॉलेज चालू झालं तर नवीन कपडे हवे, या साईडला दाखवा बाबा पूर्ण आहे मेन गेट आहे तिथं वर जातो. अगोदर शकत नाही, कारण की आपल्याला जायचं आहे जरा लवकर, दिवस संपत आला जोपर्यंत, आपल्याला जेवढं होतं तेवढं लवकर जायचं. तर हॅलो मित्रांनो, आताच आपण कुर्ला स्टेशनला आलो होतो. आपल्या लहान भावाला कपडे घ्यायचे होते, कारण ते कॉलेजला त्याला कसं त्याने NCV घेतले ना, तर त्याला फॉर्मल घालायला लावलेत कपडे सिनियर लोकांनी, तर त्याला कपडे पण घ्यायचे होते फॉर्मल. तर इकडे आलो होतो, आता जस्ट आम्ही कपडे घेऊन आलो, इकडे सगळे पाठी कपडे ठेवले ते आपण दाखवतो तुम्हाला, किंवा त्याने कपडे घातल्यानंतर आपण त्याचा व्हिडिओ पण काढू. तर आता आपण चाललोय घरी, काय तर खाऊया, इथं आहे की नाही काय तर चेक करू आणि बघू काय भेटतंय खायला आणि जाऊ सीधा घरी. आणि आपण नंतर दाखवतो तुम्हाला पुढे, अजून कपडे वगैरे दाखवायला चान्स भेटला तर दाखवतो.